वेळ प्रत्येकाला संधी देते मित्रांनो, पण समजूतदार व्यक्ती तीच असते जी त्या संधीला ओळखून तिला पकडते. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या ज्योतिष केंद्र चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा ज्योतिष कार्यक्रम कुंभ राशीवर व्हिडिओ घेऊन आला आहे. पण हे वर्ष सूर्याचे आहे आणि अत्यंत अचूक आहे. तुम्हा सर्वांना माहीत असेल की हे 2026 साल आहे. 11 मार्च 2026 नंतर अशी कोणती भविष्यवाणी आहे जी तुम्ही थंबनेलमध्ये पाहिली असेल? 11 मार्च 2026 पासून नोव्हेंबर 2026च्या आधी असं काय घडणार आहे? कुंभ राशीच्या मित्रांनो, तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टी दिसत आहेत? आता त्या सकारात्मक आहेत की नकारात्मक? त्या काय आहेत? अशी कोणती भविष्यवाणी आहे जी तुमचे जीवन बदलून टाकेल? मी तुम्हाला अत्यंत अचूक पद्धतीने सांगणार आहे. हे सर्व समजून घेण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढावा लागेल. तुम्हालाही सर्व काही सविस्तरपणे समजेल. मित्रांनो, हा कार्यक्रम जन्मराशी आणि चंद्र राशीवर आधारित आहे. जर तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घ्यायचे असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. लवकरच आम्ही मोफत कुंडली सेवा सुरू करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया की 11 मार्च 2026 नंतर कुंभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात कोणते मोठे बदल होणार आहेत. मित्रांनो, सध्या तुमच्या राशीत राहू भ्रमण करत आहे. ठीक आहे, तुमच्या दुसऱ्या भावात सेकंड हाऊसमध्ये शनी आहे आणि शनीची 7.5 उतरत आहे, संपत आहे. शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा शनीची 7.5 उतरते तेव्हा शनी चंद्राच्या मागे येतो, म्हणजेच चंद्रापासून एक घर पुढे जातो. याचा अर्थ असा की तो चंद्राकडे वळून पाहतो, चंद्राच्या पुढे निघून जातो, पण दृष्टी मागे राहते. कुठेतरी प्रभाव नक्कीच राहतो, पण हा एक इशारा असतो की आता चूक करू नका. मी तुम्हाला तुमच्या चुकीची शिक्षा आणि कर्माचे फळ देऊन झाला आहे. कारण जेव्हा शनी इथे असतो तेव्हा तो कर्माचे फळ देण्यासाठी सज्ज होतो. पण जेव्हा शनी पहिल्या भावात म्हणजेच राशीवर येतो, जसा तो कुंभ राशीत आला होता, तेव्हा शनीचा पूर्ण प्रभाव चंद्रावर असतो. तो पूर्ण मेहनत, संघर्ष आणि प्रयत्न चंद्राला देतो. आता जर तो फायदा देईल तर जबरदस्त देईल आणि नुकसान देईल तर तेही जबरदस्त देईल. पण सध्या शनी तुमच्या दुसऱ्या भावात आहे आणि गुरु, बृहस्पती सर्वात आधी तुमच्या 5व्या भावात वक्रीतून मार्गी होतील. 11 मार्चला जेव्हा ते वक्रीतून मार्गी होतील आणि तुमची 7.5 उतरत असेल तेव्हा तुमचे गुरु कुठे आहेत? हे समजून घ्या की गुरु तुमच्या 11व्या भावाचे म्हणजेच लाभस्थानाचे स्वामी आहेत आणि तुमच्या धनस्थानाचे म्हणजेच दुसऱ्या घराचे स्वामी आहेत. धनस्थान म्हणजे तुमची बँक बॅलन्स. गुरु मार्गी होऊन तुमच्या 11व्या भावाकडे पाहतील. सर्वात आधी 11 मार्च नंतर तुम्ही स्वतःला रोखू शकलात तर रोखून पहा, पण तुम्ही स्वतःला पदोन्नतीपासून रोखू शकणार नाहीत. कारण 11 मार्च नंतर पदोन्नतीचे खूप चांगले योग आहेत. आता हे काही प्रमाणात तुमच्यावरही अवलंबून आहे की तुम्ही किती प्रयत्न करत आहात आणि स्वतःला किती गांभीर्याने घेत आहात. कारण 11 मार्च नंतर पदोन्नतीचे योग अत्यंत उत्तम आहेत. आणखी एक गोष्ट मी सांगू इच्छिते. गुरु जेव्हा वक्रीतून मार्गी होतील तेव्हा ते केवळ तुमच्या 11व्या भावालाच नाही तर तुमच्या भाग्यस्थानाला आणि पहिल्या भावालाही पाहतील. त्यांची दृष्टी 5वी, 9वी आणि 11वी अशा प्रकारे आहे ज्यातून मोठे बदल दिसत आहेत. इथे विद्यार्थी 11 मार्च नंतर स्थिर होतील. यापूर्वी तुमचे मन भटकत होते, गोंधळ होता, डाऊट होता की अभ्यासाचे काय होईल, मन दुसरीकडेच जात होते. 11 मार्च नंतर तुम्ही एकतर प्रवेश घ्याल किंवा एखादा कोचिंग क्लास जॉईन कराल किंवा काहीतरी नवीन शिकाल. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासात काहीतरी उत्तम करण्याचा प्रयत्न करतील. आणि जेव्हा 9व्या भावावर दृष्टी असते तेव्हा 11 मार्च नंतर आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026च्या आधी तुमची एखादी आध्यात्मिक यात्रा होईल किंवा तुम्ही स्वतः आध्यात्मिक व्हाल. तुमची सकारात्मक ऊर्जा वाढणे, स्वतःला हील करणे आणि तुमचे ओरा किंवा वातावरण सकारात्मक करणे हे तुमच्या बाबतीत नक्कीच दिसेल. पण कुंभ राशीच्या लोकांनो, खरी मजा तेव्हा येईल जेव्हा गुरु तुमच्या 6व्या भावात उच्च होतील. हे पूर्ण 12 वर्षांनंतर घडत आहे. कारण गुरु एका राशीत 1 वर्ष राहतात आणि कर्क राशीत उच्च होऊन ते 12 वर्षांनंतर आले आहेत. आता समजून घ्या, जेव्हा गुरु इथे उच्च होतील तेव्हा त्यांची उच्च दृष्टी तुमच्या 12व्या भावावर पडेल. इथून गुरुची दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर म्हणजेच 10व्या घरावरही पडेल. ते तुमच्या स्वतःच्या धनस्थानाच्या राशी स्वामीवर दृष्टी टाकतील.
10व्या, 12व्या आणि दुसऱ्या भावावर दृष्टी पडेल। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की दशमस्थान हे कर्म आणि करिअरचे असते। तुम्ही तुमचे कर्म सुधाराल। जून पासून नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला असे वाटेल की तुमचे कार्यक्षेत्र बदलले पाहिजे, कार्यक्षेत्रात बदल झाला पाहिजे आणि तुम्ही तो बदल कराल। ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे। जून ते नोव्हेंबर दरम्यान तुम्ही तुमची नोकरी बदलू शकता। बृहस्पतीची दृष्टी तुमच्या 12व्या घरावर पडत आहे, त्यामुळे तुमची एखाद्या MNC कंपनीत नोकरी लागू शकते किंवा जर तुम्ही हॉस्पिटल लाईनमध्ये काम करत असाल तर त्यासाठीही ही वेळ उत्तम आहे। मी असे का म्हणत आहे, कारण गुरुची दृष्टी कर्मावरही आहे आणि 12व्या घरावरही आहे। 10व्या आणि 12व्या घराचा तसेच दुसऱ्या घराचा संबंध येत आहे। इथे आणखी एक गोष्ट आहे की जेव्हा गुरुची उच्च दृष्टी दुसऱ्या भावावर पडते तेव्हा कुटुंबात जे वाद आधी तुमच्या वाणीवर ताबा नसल्यामुळे किंवा तुमच्या उग्र स्वभावामुळे झाले असतील ते आता सुधारायला लागतील। शनिवार आणि दुसऱ्या भावावर गुरुची दृष्टी पडताच कुटुंबातील गोष्टी आपोआप ठीक व्हायला लागतील। जर तुम्ही फॅमिली प्लॅनिंगचा विचार करत असाल तर 11 मार्च नंतर जेव्हा गुरु 5व्या भावात मार्गी होतील तेव्हा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात। ज्यांच्याकडे नोकरी नव्हती आणि जे 2026 मध्ये रिकामे बसले आहेत त्यांना गुरुच्या 10व्या भावातील दृष्टीमुळे खूप लवकर नोकरी मिळणार आहे। 11 मार्च नंतर चांगली शक्यता आहे, पण जून पासून नोकरी मिळण्याचे खूप प्रबळ योग आहेत। जर तुम्ही बेरोजगार असाल तर तुम्हाला नोकरी मिळेल। काही गोष्टी मला सांगायच्या आहेत। जून ते नोव्हेंबर दरम्यान तुमचे खर्चही वाढतील, मग ते मित्रांवर असोत किंवा फिरण्याशी संबंधित असोत। काही अनावश्यक खर्चही होऊ शकतात, कारण तुमचे दुसऱ्या आणि 11व्या भावाचे स्वामी गुरु 6व्या भावात बसून 12व्या भावाकडे पाहतील। 12व्या भावाशी संबंध येण्याचा अर्थ असा आहे की तुमचे खर्च थोडे वाढू शकतात, पण चांगली गोष्ट ही होईल की तुम्ही शुभ कामात पैसा खर्च करा तर ते तुमच्यासाठी अधिक चांगले राहील। जबाबदारी आणि आरोग्य। मी इथे आणखी एक गोष्ट पाहत आहे की दशमेशचा संबंध दुसऱ्या भावाशीही येत आहे। तुम्ही स्वतः तुमच्या कार्यक्षेत्राविषयी आणि प्रमोशनविषयी चर्चा कराल। तुम्ही स्वतः तुमचे काम आणि तुमच्या कामाच्या जबाबदाऱ्या समजून घ्याल। कुंभ राशीच्या लोकांनी जेव्हा 6व्या भावात गुरु उच्च होतील तेव्हा नक्कीच स्वतःची जबाबदारी समजून घ्यावी। तुमच्या कार्यक्षेत्रात एक चांगला बदल पाहायला मिळेल। 6व्या भावात गुरु उच्च होऊन ऋण, रोग आणि शत्रू निर्माण करतील का? तर हो, नक्कीच करतील, पण नंतर ते परास्तही होतील। सुरुवातीला तुमचे काही शत्रू निर्माण होऊ शकतात, पण नंतर ते स्वतःच हार मानतील। रोगांबाबत सांगायचे तर गुरु उच्च असले तरी कधी-कधी वजन वाढणे किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल। कुंभ राशीच्या व्यक्तींनी कोणते उपाय करावेत? एक अमोघ उपाय, पण तुमचे राहू पूर्ण वर्ष पहिल्या भावात बसले आहेत त्याबद्दल मी सांगते। राहू चंद्रावर असण्याचा अर्थ काय ते मनाला भ्रमित करतात। तुम्हाला माहीत असते की मी काहीतरी चुकीचे करत आहे आणि त्याचे फळ चुकीचे मिळू शकते, पण कधी-कधी मूड स्विंग होतो, हे लक्षात ठेवा। राहू जेव्हा चंद्रावर येतो तेव्हा तो मनाला खूप गोंधळात टाकतो, प्रत्येक गोष्टीत कन्फ्युजन निर्माण करतो। माणूस खूप जास्त विचार करायला लागतो। ज्या गोष्टींचा विचार करायला नको त्या नकारात्मक गोष्टींचा विचार जास्त होतो। याकडे लक्ष द्या। नकारात्मकता येऊ देऊ नका, कारण जे व्हायचे आहे ते होणारच आहे। त्यामुळे राहू चंद्रावर असताना नकारात्मक होऊ नका आणि घाई करू नका। तुम्ही हे उपाय नक्की करा। सर्वात आधी पक्ष्यांना दाणा पाणी द्या किंवा माशांना खाऊ घाला, हे तुमच्यासाठी चांगले राहील। दुसरे, शनीचा बीज मंत्र करा। ओम प्राम प्रीम प्रोम सह शनैश्चराय नमः 108 वेळा। दररोज हनुमान चालीसा पठण करा। सूर्यास्तानंतर चंद्राचा बीज मंत्र करा। ओम श्राम श्रीम श्रोम सह चंद्रमसे नमः। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, शेअर करा आणि आमच्यासोबत असेच जोडून रहा। हर हर महादेव।